आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण मॅडम, बंगल्यात तर पाणी आहे, आउट हाऊस मध्ये पाणी कसं काय गेलं? नाही, काही कल्पना नाही. बरं, तुम्ही शांतपणे बसा आतमध्ये, मी आधी हे साफ करतो आणि मग तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. बरं, ठीक आहे. थँक्यू. बापरे, मला चुकून इथे कोणी पाहिलं ना तर वाट लागेल माझी. नको, जाते इथून. म्हणजे पाणी गेलं नव्हतं, कोणीतरी मुद्दाम संपवलं होतं. नशीब सदा आला, नाहीतर तेलावरून पाय घसरून पडले असते मी. असं बाळ, किती संकट येतात रे तुझ्यावर. मला खूप काळजी वाटते तुझी. हात दे. ऐगो मम्मा, मम्मा व्याप करता हो तुम्ही डोक्याला. कशाला इथे उभे राहिलात? ऐगो, अगं दे. देवा, बापरे. संचिता, मला कशाला पाडली? मम्मा, मुद्दाम नाही पाडलंय हो, पाय घसरला माझा. आणि तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करू नका. हा काय तेल केवढा घाणला वास येतोय तेलाला. हो मम्मा, हळू बोला जरा. तेल काय करताय? अरे यार, ते जाऊ दे. तुम्हाला सांग, स्वानंदीचं काय प्लॅन सक्सेसफुल झाला ना? मम्मा, नाही झाला. संचिता, खरंच सुजित म्हणतो ना ते बरोबर आहे. तुझं नाव संचिता नाही, फ्लॉपीटा ठेवायला पाहिजे होतं. सगळे प्लॅन फ्लॉप. मम्मा, इतकं बोलायची काही गरज नाही. हा, माझे प्लॅन चांगलेच असतात, पण माझ्या प्लॅन्स पेक्षा ना त्या स्वानंदीचं नशीब चांगलं आहे हो. नेहमी ना तिला वाचवायला मी इमॅजिन न केलेलं कुणीतरी येतो. कधीतरी डॅड येतात, मणी येतो, वॉर्डन येतात. आज कोणाला माहितीये तुम्हाला? कोण? सांगते. आज तिला वाचवायला आपल्या घरातला नोकर आला, सदा. मम्मा, मी इतका चांगला प्लॅन केला होता ना. तुम्हाला माहितीये का प्लॅन काय होता? स्वानंदीला तेलावरून पाडण्याचा प्लॅन होता माझा. मी आउट हाऊस मधलं सगळं पाणी ओतून दिलं होतं. पाण्याचं कनेक्शन बंद केलं होतं, जेणेकरून ती पाणी आणायला बाहेर जाईल आणि जाता जाता तेलावरून घसरून पडेल. वाटेत तेल सांडलं होतं मम्मा मी, पण नेमका तो सदा आला आणि तोच घसरून पडला. आता यात माझी काय चूक आहे मम्मा? मी प्लॅन तर चांगला केला होता ना हो. त्या सदाला आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं? हं? आता बघ, त्याला एवढं काम देते ना की मान वर करायची उसंत नसेल त्याच्याकडे. करेक्ट आहे मामा तुमचं, बरोबर बोलताय तुम्ही, पटलंय मला. मम्मा, हो आपण अशाच बसलोय, उठूया आता. हो, उठा. ऐगो, द्या हात द्या. मला नको हात लाव तुझे तेलाचे घाणेडे. चल, ठीक आहे, बसून राहा मग. मी जाते, माझी कंबर दुखते, बाम लावते जरा. उठा तुमचं तुम्ही. अगं संचिता, आता मी नाही, जा. आई 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 गो देवा, आई आई. ही संचिता आणि हिचे प्लॅन माझा जीव घेतील एक दिवस असं वाटतंय. आई गो. मणी असं काहीही करणार नाही, कुठल्याही स्त्रीवर हात उचलणार नाही याची मला खात्री आहे.
माझे संस्कार आहेत ह्याच्यावर. साहेब, तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ते माझ्या सख्यांनीही केलं नसतं. तुमचा सख्खा मुलगा सुजित आणि माझ्यात तुम्ही कधीच भेदभाव केला नाही. शालिनी मॅडम मला नेहमी बाहेरचा आश्रित समजत आल्या, पण तुम्ही मला नेहमी स्वतःच्या मुलासारखं वागवलं. मला शिक्षण दिलं, संस्कार दिले. ते बाळ 3 दिवसात गेलं. किती विचित्र परिस्थिती आहे ना म्हणे. माझं मूल जगलं नाही या विचारात मी, या दुःखात मी आयुष्याची 30 वर्ष काढली रे. आणि आज मला हे सत्य कळलं की तू माझा मुलगा आहेस. आई आहे मी तुझी. तू माझ्या समोर आहेस आणि तू माझा मुलगा आहेस. ही जाणीवच आयुष्याला किती आनंद देणारी याची कल्पना आहे का रे तुला. मी तुझी आई हे तुला सांगू शकत नाही. मी तुझे लाड करू शकत नाही. आई म्हणून तुझ्याशी बोलू शकत नाही. तुझ्या डोक्यावरनं हात फिरवत माया करू शकत नाही रे मी. मला माफ कर. तुझी आई असून सुद्धा तू एक अनाथ आणि आश्रित होऊन जगतोयस. मला माफ कर, पण मी हे सगळं तुझ्यासाठी करते. आज लईच भीती वाटतेय. आणि आजच नेमके मणी सर पोतर साहेबांसोबत थांबले. फोन करू का त्यांना? नाही नको. मी फोन केला आणि सर पोतदार साहेब झोपले असेल तर डिस्टर्ब होईल माझ्यामुळं. नाही नको, करतेच एकदाची फोन. स्वानंदीचा फोन. प्रॉब्लेम नसेल ना काही? हॅलो स्वानंदी, तुम्ही ठीक आहात ना? हा, मी ठीक आहे मणी सर. तुमची आठवण येत होती. भीती वाटतेय. तुम्ही येता ना? मी वाट बघतीये तुमची. स्वानंदी, मी तुम्हाला सांगितलं ना, साहेबांना बरं वाटत नाही तोवर मी खाली येणार नाही. मग कशाला फोन केला? हॅलो मणी सर. हॅलो साहेब, पाणी देऊ? पाणी देऊ? थांब. बरं वाटतंय? आता ठीक आहे. मला भीती वाटत होती म्हणून केला होता फोन. तुम्ही प्रेमाचे 2 शब्द बोलावेत एवढीच अपेक्षा होती माझी. तुम्ही कसे वागताय माझ्याशी? मला माहितीये मणी सर तुम्ही चिडलायत माझ्यावर, पण माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवावा एवढीच अपेक्षा आहे माझी. आपल्यात लई मोठा गैरसमज निर्माण झालाय. त्याचमुळे आपल्यात दुरावा वाढतोय. हा दुरावा लवकरात लवकर संपवायला पाहिजे मणी सर, नाहीतर लई वाईट होईल. मी काय करू ज्याने तुमचा गैरसमज दूर होईल? मला काहीच कळत नाहीये.
वॉर्डन मॅडम, काय झालं स्वानंदी? इतक्या रात्री का फोन केला? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तुमची आठवण आली होती म्हणून फोन केला. तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे, पण तू असं अचानक फोन केला. म्हणे ठीक आहे ना? तुम्ही दोघं परत भांडलात का? काय झालं, बोल ना. तुम्ही ठीक आहात म्हणूनच एवढ्या रात्री जागे आहात ना. एका रिंग मध्ये फोन उचलला तुम्ही माझा. झोप येत नाहीये ना तुम्हाला? नशिबाचा खेळ. काय काय मांडून ठेवला त्याचा विचार करत होते. म्हणजे बघ ना, मणी माझ्या समोर आहे, पण मी त्याला सांगू शकत नाही की मी त्याची आई आहे म्हणून. इतके दिवस वाईट वाटायचं की आपलं मूल जगलं असतं तर किती बरं झालं असतं ना. मला तसे लाड करता आलं असते. स्वतःचीच दया यायची ग की माझं नशीबच इतकं फुटकं का की मेलेलं मूल जन्माला यावं. स्वतःचीच दया यायची ग. पण तुला खरं सांगू, मनात ना कुठेतरी खोलवर असं वाटायचं की माझा मुलगा, माझं बाळ जिवंत असणार आणि एक दिवस तो मला नक्की भेटणार. असं वाटायचं की अचानक असे असं काहीतरी चमत्कार होईल आणि आज माझं बाळ माझ्या समोर आणि मी काहीच करू शकत नाही ग. देवाचे पासे माझ्याच बाबतीत नेहमी का असे उलटे पडतात ग. तू इतक्या रात्री का फोन केलास? मॅडम, मनीष सरांनी माझ्या बाबतीत लय मोठा गैरसमज करून घेतलाय. माझ्याशी नीट बोलतही नाहीये, नीट वागत नाहीये. काय करू काहीच कळत नाहीये. आणि त्यात सरपोतदार साहेबांना माइल्ड हार्ट अटॅक आलाय. लोकांच्या हृदयाशी खेळणाऱ्या माणसाला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो ग? खोटा आहे, 100% खोटा आहे हा. सिंपती मिळवण्यासाठी हे एक नाटक आहे. ते असेलही मॅडम, पण सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ना, त्यामुळे आमच्यात लय प्रॉब्लेम झाले. माझ्यात आणि मनीष सरांमध्ये दुरावा निर्माण झालाय. त्यांनी लय मोठा गैरसमज करून घेतलाय आणि या सगळ्यांचं ना मला खूप प्रेशर आलंय. मला नाही सहन होत. मी काय करू मला काहीच कळत नाहीये. कधी कधी असं वाटतं त्यांना सगळं सांगून टाकावं. सत्य काय त्यांना कळू देत. तुम्हा मायलेकांची भेट घडवून आणावी. मग जे होत आहे ना ते होऊ दे. काय बोलतेस तू स्वानंदी? वेडी आहेस का तू? तुला कळतेस का तू काय बोलतेस? शांत हो स्वानंदी. भावनेच्या भरात चुकीचं पाऊल उचलू नकोस ग. त्याने मणीच्या जीवाला धोका आहे. सरपोतदार किती खालच्या पातळीला जाऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे ना ग. तुला, मला, तुझ्या बाळाला सगळ्यांनाच धोका निर्माण करेल ग तो. आणि मणीला तर तू जगूच देणार नाही. आई असून मी हे सगळं त्याच्यासाठी सहन करतेय ना. तू पण शांत राहा प्लीज. तुमचं सगळं बरोबर आहे हो मॅडम. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. पण हे सगळं किती दिवस चालणार आहे? मी मणि सरांशी अशी नाही राहू शकत. त्यांच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण झालाय आणि हे सगळं किती दिवस चालणार आहे तुम्हीच सांगा मला. मला नाही माहिती हे सगळं किती दिवस चालणार आहे. महिना, वर्ष, का आयुष्यभर नाही माहिती मला. पण आपल्याला हे गुपितच ठेवावं लागणार मणीसाठी. पण मी एक सांगते तुला, हा सगळा दुरावा माझ्यामुळे झालाय ना. मीच दूर करेन हा. तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. पण आता या परिस्थितीत तुझी मदत फक्त देवी आई करू शकते. तीच तुला मार्ग दाखवेल. माझा विश्वास आहे. नको इतका विचार करू. थोडासा धीर धर. देवी आईवर विश्वास ठेव. ती नक्की या सगळ्यात आपल्याला बाहेर काढेल.
साहेबांना भेटी देतो, म्हणजे तर येईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही इतक्या सकाळी इथे कशा? मला माहिती होतं तुमची झोप झाली नसणार, म्हणून तुमच्यासाठी तुमच्या आवडीची स्ट्रॉंग कॉफी बनवत होते. तुम्ही थांबा साहेबाजवळ, मी तुमच्यासाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन येते. नाही नको, त्याची काही गरज नाहीये. मी स्वतः साहेबांसाठी बेटी बनवायला आलो. बरं, कॉफी होईल, लगेच मी चहा टाकते. तुम्ही थांबा तिकडे, मी चहा नाश्ता कॉफी सगळं घेऊन वर येते. स्वानंदी नको, मी बनवतो चहा. मुळात साहेबांना कसा चहा लागतो, किती प्रमाणात लागतो हे मला माहिती आहे. सो मी बनवतो, तुम्ही मध्ये पडू नका. मुळात आता साहेबांची जी अवस्था आहे त्याला कुठेतरी कारणीभूत आपण आहोत. नाहीतर इतक्या फिट माणसाला हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? आपल्यामुळे स्ट्रेस आलाय त्यांना. स्वानंदी, साहेबांनी इतकं महत्वाचं कोणीच नाही माझ्या आयुष्यात. तेव्हा मी करतो चहा, तुम्ही यात पडू नका. तुम्ही बाजूला उभं राहा. सरपोतदार साहेब सिंपती निर्माण करून मनी सरांना स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेत आहेत. त्यामुळे आमच्यात गैरसमज आणि दुरावा निर्माण होतोय. अरे वा, दोघांची तोंड दोन दिशांना. क्या बात आहे. म्हणजे राजा राणीच्या संसारात खटके उडायला लागलेत तर हे फार छान झालंय. पण मणी रात्रभर डॅड बरोबर होता हे काही छान नाही. तिथे सुजितने असायला हवं. मणी डॅडच्या जास्त जवळ जाणं सुजितच्या आणि माझ्याही दृष्टीने चांगलं नाहीये. काहीतरी करायला हवं. सुजित, सुजित, ए सुजित, सुजित, चला उठा. सुजित, दुपार व्हायला आली यार, उठ. मी काय करू याच्या झोपेचं? तू इथे झोपा काढत राहशील आणि मणी तुझ्या नाकाखालून सगळं घेऊन निघून जाईल. सुजित, 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 बेबी चला उठा. सुजित उठणार आहे. ए सुजित, काय करते यार संचिता? सकाळी सकाळी बापात पण आजपर्यंत हिंमत नाही झाली मला उठवायची. काय चाललंय तुझं सकाळी सकाळी? अच्छा ठीक आहे, झोप झोप. अजगरासारखा पडून राहा. झोप 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 झोप. ज्या बापात हिंमत नाही झाली ना तुला उठवायची, तोच बाप त्या आश्रित मणीच्या नावावर सगळी इस्टेट करेल. तेव्हा तू झोपेतून नाही आयुष्यातून उठशील आणि तेव्हा तू मला बोलू शकशील रे, पण तुझ्या बापाला नाही बोलू शकणार. ओके फाईन, सांग काय आलंय, काय आलंय? सुजित, मला जे दिसतं ते तुला दिसत नाही का रे? की दिसून सुद्धा तुला कळून घ्यायचं नसतं ते? काय? तो मणी रात्रभर डॅडच्या रूम मध्ये होता, त्यांची सेवा करत होता. आता सुद्धा डॅडना बेटी घेऊन गेला स्वतःच्या हाताने बनवून. सुजित, तुझ्या काहीतरी लक्षात येतंय का? सुजित, हे सगळं कुणी करायला हवं? तू करायला हवंस ना. अशाने काय होईल सांग? मणी डॅड समोर ब्राउनी पॉइंट्स घेऊन बसेल आणि डॅड काय इमोशनल होतील. सगळी प्रॉपर्टी, सगळी इस्टेट त्याच्या नावावर करतील. बिझनेस त्याच्या नावावर करणार. या घरामध्ये त्याला हिस्सा देतील. आणि तो मणी, तो आश्रित, तो नोकर तुझा पार्टनर होऊन तुझ्यावर हुकूम सोडेल. चालणार काय तुला? संचिता ऐक ना, डॅडनेच मणीला स्वतःची काळजी घेण्यासाठी तिथे ठेवून घेतलंय. मग त्याच्यात मी काय करायचं? डॅडची मर्जी. कसली मर्जी? कसली मर्जी? तुला कळत नाही का रे? ते मणी आणि स्वानंदी आपल्याला गिळायला फणा काढून उभे आहेत आणि तुला इथे झोपा काढायच्यात. चल उठ 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 आधी उठ. ठीक आहे ठीक आहे. झोपा काढायच्यात नुसत्या. फ्रेश हो लवकर, चल. सुजित, अरे काय झालं? फ्रेश फ्रेश. अरे साहेब, उठला तुम्ही? हा, कसं वाटतं आता? बरंच बरं आहे. चेस्ट पेन वगैरे नाही ना? चेस्ट पेन? हा नाही नाही, चेस्ट पेन नाही आता. हा बरं, तुमच्यासाठी गरम चहा घेऊन आलोय, प्या, बरं वाटेल. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी पोहे आणले तुमच्यासाठी. अरे वा,
दे. सुजित मी अगं, मला माहितीये, मला काय सांगितलंय तेवढं कर. ये सुजित ये. डॅड कशी आहे आता तब्येत? बरंच बरं आहे. काल तुम्हाला असं अचानक आजारी पडताना बघून टेन्शन आलं, म्हणून संचिता आणि मी आता तुम्हाला भेटायला आलो. हाऊ नाईस. डॅड, सुजित रात्रभर झोपला नाही अहो. सतत तुमचा विचार होता त्याच्या डोक्यात. सारखं विचारत होता, डॅड बरे असतील ना, त्यांना झोप लागली असेल ना. डॅड पण बरं वाटतंय तुम्हाला असं फ्रेश झालेलं बघून. आणि तुलाही बरं वाटत असेल ना. तुझ्या प्रेममुळे आज डॅडना बरं वाटतंय. हो. इतकं प्रेम करतोस तू तुझ्या बापावर? ऑफकोर्स डॅड. शेवटी तुमचा सख्खा मुलगा सुजित आहे ना.